आपण आता स्लीव्सची कटिंग बघणार आहोत। सगळ्यात आधी एक मार्जिनची लाईन मी ड्रॉ करून घेतली। तुमची जेवढी लेंथ आहे त्यात +1 इंच ॲड करा। 9.5 इंच मला रेडी हवा आहे तर त्यात 10.5 इंच ॲड केलं आणि अशा पद्धतीने बॉक्स आखून घेतला। त्यानंतर बाहीचा दंड घेर घेतला 4.5 आणि त्याला 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे। आता बघा आपली जी फोल्डेड घडी आहे ती छातीचा चौथा भाग तेवढी आहे आणि मी प्रिन्सेस कट आणि मागचा पार्ट हे सगळं घेऊन घेतला। तर आपल्याला इथे सगळ्यात आधी खाली डाऊन मार्किंग करून घ्यायचं आहे। तर डाऊन मार्किंग जे आहे ते मी 3.5 इंचावरती गेलेली आहे आणि अशा पद्धतीने फ्री हँडली आपण बाहीचा आकार दिलेला। आता काय रिचेक करायचं आहे, अर्धा इंच वर सोडून अशा पद्धतीने आपण आपलं जे ड्राफ्टिंग झालेलं आहे फ्रंट आणि बॅक ते करून घ्यायचं। आता इथे बघा प्रिन्सेस कट आहे तर मी अर्धा इंच वर सोडलं, अर्धा इंच जॉईंटचं तिथे मार्क करून घेतलं आणि परत हे अर्धा इंच वरती सोडून इथपर्यंत आपल्याला आहे। आता या दोनचं सेंटर म्हणजे आपली ही लाईन बरोबर आपलं ड्राफ्टिंग आलेलं आहे। अशा पद्धतीने आपली बाहीची जी आहे ड्राफ्टिंग झालेली आहे। आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे आपण खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंट करा। आपण या ब्लाऊजचा फुल ट्युटोरियल व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, त्यात तुम्ही जाऊन बघा आणि खूप परफेक्ट अशी आपल्या बाहीची फिटिंग आणि फिनिशिंग येते। थँक्यू फॉर वॉचिंग।